उमेदवार कोण देतेत, कुठला देतेत, कसा आहे? मला काय वाटतं आपलं आम्ही शरद पवार साहेबांनाच मत द्यावं. भाजप निंबाळकर असं जरांगे पाटलांनी सांगितलंय, तुम्हाला पाडायचं त्याला पाडा. शरद पवारांना बी आपल्याला भरपूर त्रास दिला आम्हाला बी. म्हणजे मराठा समाजासाठी पहिल्यापासून आरक्षणासाठी सगळ्यात मोठी खेळी शरद पवारांनी केली. मराठा आरक्षण मिळालं नसल्यामुळे किंवा फसवं आरक्षण दिल्यामुळं इलेक्शन किंवा राजकारण ह्या गोष्टीतलं पूर्णपणे रस संपलेला आहे. आता मी सोलापूर जिल्ह्यात आघाडीनं भाजप नाही आलं तर म्हणेल ही पैसे देईन, कोणी कुठे बी जाऊ द्या, भाजपच येणार. मोहिते पाटील जास्त बोलते. रस्ते आणि हा मोबाईलचा डाटा ह्यातच तरुणाई पूर्ण वेड्यासारखी करून सोडलेली आहे. काँग्रेस आलेलं चांगलं माझ्या मोदी सरकारनं काय. घरात लगीनघाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुखवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव, लक्ष्मी एंटरप्राइजेस. फ्लोरा फर्निचर, स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल, स्टील भांडी, सागवान सोफा, डायनिंग टेबल, शोकेस, हेवी वुड बेस, प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस, प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट, सागवान, मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर व्हरायटीमध्ये तयार आणि ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल. हॉटेल, रेस्टॉरंट, कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल, खुर्च्या, कॉम्प्युटर टेबल, बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध. डीप फ्रीज, AC, कूलर, TV, वॉशिंग मशीन, आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध. प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर, योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस. फ्लोरा फर्निचर, स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव दुबाला, पंढरपूर. नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. लढाई लोकसभेची या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. देशामध्ये सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राच्या 48 जागांसाठी निवडणूक होत आहे. येत्या काळामध्ये जी निवडणूक होणार आहे लोकसभेची, त्यामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात चर्चेचा असलेला जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघ आहे माढा. या माढा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार जे आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर, त्यांनाच भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा तिकीट दिलेलं आहे. तर महाविकास आघाडीकडून अजून उमेदवार निश्चित झाला नसला तरी मोहिते पाटलांच्या बंडामुळं या मतदारसंघामध्ये चुरस निर्माण झालेली आहे. कालच संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड हे देखील शरद पवार साहेबांना भेटून आलेले आहेत आणि त्यांनी देखील जर मोहिते पाटील रणांगणात उतरणार नसतील तर आपण या निवडणुकीला सामोरं जाण्यास तयार आहोत असं पवार साहेबांपाशी त्यांनी बोललेलं आहे. आणि त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये माढा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याची उत्सुकता असतानाच या निवडणुकीचं चित्र कसं असणार आहे हे आपण सर्वसामान्य जनतेकडून जाणून घेणार आहोत. आपण वेगवेगळ्या भागामध्ये मतदारसंघात फिरत असताना सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत असतो आणि त्यामध्ये आज आपण आलेलो आहोत माढा लोकसभा मतदारसंघातील तुंगत या गावी. खरं तर पंढरपूर आणि परिसरातील राजकारणाचं केंद्र असलेले हे तुंगत गाव आहे आणि या गावच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आपण जाणून घेण्यास सुरुवात करूया. मामा, काय नाव तुमचं? दत्तात्रय महादेव. काय वाटतं, लोकसभा निवडणूक लागली, माढा मतदारसंघात तुमचं गाव येत आहे, कसं असेल चित्र? याच्या वेळेस स्पष्ट होईल की उमेदवार कोण आहेत, कसं आहेत. बरं, मोहिते पाटलांनी जरा उमेदवारी मागितली होती पण अजून काय त्यांचं निश्चित अजून फिक्स नाही, पण काय सांगितलं नाही. अजून त्यांचं ठरलंच नाही ना. बरं, चाललंय अजून, म्हणजे मिळतं झालंय. बरं, पण अजून चित्र स्पष्ट नाही ना. बरं, काय भूमिका होती पुढे उद्या कळेल ना. बरं, उमेदवार कोण देतेत, कुठला देतेत, कसा आहे, इतर पक्ष काय करतेत. भाजपने दिली की उमेदवारी, त्यांचं तर राहायची झालंय की पण आपण ती काय जे आता आपल्याला ज्या व्यक्तीनं आपली कामं केलीत सर्वस्व, त्या व्यक्तीला मानणारी आपला इथला तुंगत मधला समाज आहे. बरं, बरं. आता कोण व्यक्ती आहे? आता कोण विजयदादा दिल तर विजयदादा भरपूर कामं केली ती. बरं, ज्ञानेश्वर मच्छिंद्र बनसोडे. काय वाटतं तुमच्या मतदारसंघामध्ये कसं चित्र असेल? आता भाजपनं तर उमेदवार दिलाय पण अजून समोर उमेदवार कुणी आलेलं नाही अजून, काय वाटतं तुम्हाला? मला काय वाटतं, आपलं आम्ही शरद पवार साहेबांनाच मत द्यावं आणि जनतेने द्यावं. लाभ यांचा भांडणातच 5 वर्ष गेली ती. आणि शेतकरी म्हणजे अडचणी कुठल्या की बाबा लाईट दिवस पडेल ते तुम्ही 5 वर्ष तुमच्या पोटांची सगळी भांडणातच घालवली.
हे जे भांडणं ते जे भांडणं म्हणजे शेतकऱ्याला कुठलं तुम्ही दुर्लक्षच केलं. कांद्याची पडताळणा नाही, ऊसाची पडताळणी नाही. आज गाई करायच्या म्हणलं तर 1700-1800 रुपयाला पोतन, दुधाला 20 रुपये तर. मग ह्या शेतकऱ्यांचं जगायचं कसं? कांद्याचं बी घ्यायचं म्हटलं तर तुम्ही 4000-5000 किलोवरनं ट्रस्ट सोडता. ज्येष्ठ लागून आम्हाला ती 4-4.5 5,000 पर्यंत तुम्ही कांद्याचं बी देता. मग मोठल्या गोष्टीला आम्ही करायचं काय? आणि कांदा एकाला न्यायला 1500-1300 रुपये, रोजगार 300 रुपये बाई घ्यायचे. मग आता काय नेमकं करायचं? जी म्हणलं का नाही पवार साहेबांचं, तर मी तुम्हाला विचारतो, एक आमची इच्छा काय आहे की शेवट खुर्ची त्यांना एक जिंकून जनतेने द्यावावी. शेवटचं इलेक्शन आहे साहेबांचं, एक द्यावं ही आमची अपेक्षा आहे. पण पवार साहेबांच्या काळात लोडशेडिंग लय होतं, 16 तास लोडशेडिंग. आपण 16 तास होतं, आपण 24 तास लाईट होती. 24 तास लाईट होती, 2 टाइम लाईट होती. आज सकाळ दिवस पाहिजे. आताही अटल वाजपेयी साहेब आल्यापासूनच 8 तासावर लाईट आणली. हा हो, तुमचं इंदिरा गांधी ह्या काळात लाईट चांगली होती. एवढाच प्रश्न. 4 दिवसाला डीपी जळतोय, एकही दखल घेत नाही कुठला पडलं. डीपीचं काय सबस्टेशनचं चाललंय काय? 16 डीपी भरून आणलेत. आता ही लाईटचं जे काम असतं का नाही, हे राज्य सरकार किंवा त्यांच्या असू दे का, पण हे आता निवडणूक जी चालू आहे ती लोकसभेची म्हणजे देशाची. आता बबन दादाला विचारा, तुम्ही 5 वर्ष झाले निवडून गेलेत. हे चालेल. लिंबाळकर साहेबाला विचारायचं, तुम्ही 5 वर्ष झाले निवडून तुंगाची पायरी उतरलाव का म्हणून. मग जनतेने करायचं काय बाकी? अजून काय प्रश्न? काय करायचं मग आता? आम्ही साहेबांनाच मतदान करतो. साहेबांनी उमेदवारच दिला नाही अजून. देताल ना, देताल ना. साहेबांना तर काँग्रेसवाले देतील. कोण ना कोण उमेदवार खुर्ची आहे, कोण ना कोण. आम्ही कुठल्या कुठल्या वैयक्तिक नाव ठेवत नाही. फक्त आमचा प्रश्न शेतकऱ्याचा काय तर लाईट, पाणी. आणि आता प्राण्याचा प्रश्न काय वरनं निसर्गानं आठवला, त्याला कोणी काय करणार आहे? निसर्गानंच प्रश्न आठवला. यांची राजकारणातच भांडणातच 5 वर्ष गेली एकमेकाच्या. यांचं काय दुसरंच काय नाही. असं म्हणला शेजारी तसा म्हणला. शेतकऱ्याकडे सगळं दुर्लक्षच आहे. काय दादा नाव तुमचं? गजेंद्र रणदिवे. काय नावाची मामा बोलले, त्यांच्या मताशी तुम्ही सहमत आहे का? कसं वाटतं तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या माढा मतदारसंघामध्ये कसं चित्र असेल असं वाटतं तुम्हाला? भाजप निंबाळकरांचं. हो. बर, कशामुळे भाजप वाटतं तुम्हाला? चांगली कामं आहे ती, कुठं करते ती, कधी होतं ना होतं. आता बरेच जण म्हणते ती ही येत नाही, खासदार येत नाही गावात, खासदार येत नाही गावात. खासदार येऊन काय तुमची घरं लोटायची काय रानातली दार धरायची? त्यांचे हाय लेवल नसते ती खासदार म्हणजे देशाचा हीच झाला की हो, प्रतिनिधी झाला. संसदेत काम आहे. मोदीची काम आहे ती 370 काम आहे ती. परत ही आहे PM देते. परत आता ह्यांनी शिंदे सरकारने चालू केले. अजून काय पाहिजे? आणि हे जे म्हणतात ना, ही खताचे दर वाढलेत, औषधाचे दर वाढले, हे त्यांचं एक धोरण आहे की तुम्ही नैसर्गिक शेती करा. हे असं खताचे दर त्यांनी कशा वाढवलेत की तुम्ही हे नैसर्गिक शेती करा. तुम्ही पहिली काय खतच होती का? राऊंड अप होतं का? नव्हतं ना. मग आता ती निघाले ती, त्यामुळे ते म्हणते तुम्ही नैसर्गिक शेती करा. आता काय फवारल्याशिवाय काहीच येत नाही, असं व्हायला लागेल. त्यामुळे नैसर्गिक शेती करा. आता तुम्ही म्हणताय तसं मोदींनी जे आहेत, भारतीय जनता पार्टीनं अबकी बार 400 पारचा नारा दिलाय. तुम्हाला वाटतं का हा नारा होणार की? 100%. कुठल्या बेसवर होईल असं वाटतं? होणार. बरं, मला एक सांगा, आता तुमच्या मतदारसंघामध्ये निंबाळकरांची काय काय कामं झाली तुमच्या मतदारसंघामध्ये? म्हणतोय बरं का, गावामध्ये म्हणत नाही मी, कारण मतदारसंघ मोठा आहे. अगदी फलटण मानखटाव पासून ती आपल्या तुंगतपर्यंत मतदारसंघात बरीचशीच कामं झाली. आता काय प्रत्यक्षात आपण काय गेलो काय कुठं बघायला? ना दिसतंय मोबाईलवर, आपल्या पेपर मध्ये बरीच कामं झाली ती. काय एकंदरीत तुमच्या म्हणजे खासदार. आणि महत्वाचा म्हणजे मोदीच्या साहेबांच्या काळातला भ्रष्टाचार बंद झाला. हे महत्वाचा विषय. भ्रष्टाचार बंद झाला. इकडे तिकडे पैसा नाही, कोणाकडे नाही, डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर असं झालं. त्यामुळं मोदी हा देशाला ची गरज आहे. चांगली गोष्ट आहे. ओके. माढा लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात जेव्हा आपण तुंगत या गावी लोकांच्या प्रतिक्रिया घेत होतो, त्यावेळी आपल्यासोबत आता काही तरुण आहेत, काही वडीलधारी आहेत. यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या निवडणुकीकडे पाहण्याचा त्यांचा नेमका दृष्टिकोन कसा आहे. दादा, नाव काय तुमचं? सागर रणदिवे. कसं बघता तुम्ही? तरुण आहात, ही देशाची निवडणूक आहे, लोकसभेला आपल्याला प्रतिनिधी निवडून पाठवायचे. कसं बघता या निवडणुकीकडे? आता जसं तुम्ही म्हणला, ही देशाची निवडणूक आहे. सध्या फक्त
पुढाऱ्यांचीच निवडणूक आहे. देशातल्या जनतेची काही सुद्धा नाही. देशातल्या जनतेशी ह्या पुढाऱ्यांना कुठल्याही प्रकारचं घेणं देणं राहिलं नाही. आज पोतर जेवढे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला, यांनी भाजपमध्ये गेली, ईडी असेल, सीबीआय असेल, यांच्या चौकशा लावल्या, ही भाजपमध्ये गेली, यांच्यावरचा आरोप सगळे निर्गळ झाले. त्यांच्यावर आता कुठल्या प्रकारचा आरोप राहिला नाही. आणि जे काय सर्वसामान्य घरातला उमेदवार असेल किंवा निवडणुकीला उभा राहील, त्याला जाणून बुजून वरनं सरकार त्रास करते. किंवा या ठिकाणी मराठा आरक्षणाचा विषय असेल, 6-7 महिने झालं जरांगे पाटलांचं आंदोलन चालू आहे. आंदोलन मोडीत काढण्यासाठी सरकारनं जो आतापर्यंत प्रयत्न केलेला आहे, त्या ठिकाणी अंतरवाळीत लाठीचार्ज केलेला असेल, त्यानंतर तिथं लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांना हे सरकार सत्कार करून त्यांना बढत्या देते. आणि जरांगे पाटील आंदोलन करत असताना जरांगे पाटलांवर SIT चौकशी लावली जाते. त्यानंतर एकनाथ शिंदेनी शपथ घेतली होती शिवाजी महाराजांची, आणि आम्ही मराठ्यांना 10% आरक्षण देतो म्हणून सांगितलं होतं. तर एकनाथ शिंदेनी 10% आरक्षण न देता मराठा समाजाची दिशाभूल केलेली आहे. आज मराठा समाजाला 10% आरक्षणाचा कुठल्याही ह्याच्यात फायदा होत नाही. त्या ठिकाणी जे केंद्रात EWS चा दाखला मिळत होता, तो देखील दाखला आता बंद झालाय, मुलांना मिळायचा. मग आम्हाला तुम्ही आरक्षण दिलं कसं? हे फसवा आरक्षण नाही तर मग काय आहे? त्यानंतर तुम्ही कालच्या ह्याच्यात जरांगे पाटलावर SIT चौकशी लावली. जरांगे पाटलावरच का लावली? आज पोतोर जेवढं तुमचं भ्रष्टाचाराचा आरोप झालं, हे झालं, त्यांच्यावर कुणावरही झालं नाही. लाठीचार्ज केला, तिथं तुम्ही SIT चौकशी लावली का? नाही लावली. अजितदादांवर 70,000 कोटीचा घोटाळा होता, त्याच्यावर तुम्ही काय बोलला? त्याच्यावर तुम्ही आज पोतोर कुठल्या चौकशा लावल्या? कुठल्याच चौकशा लावली. मग जरांगे पाटलावर का? आज आमच्या गावामध्ये मराठा आरक्षणाचा विषय खूप मोठा आहे. आमच्या गावामध्ये मिटिंग झालेली आहे. आम्ही ह्याला 5 उमेदवार देणार होतो तुंगतमधनं, पण जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आता आम्ही उमेदवार देत नाही. आमच्या गावातनं उमेदवार थांबवतोय. जसं जरांगे पाटलांनी सांगितलंय, तुम्हाला पाडायचं त्याला पाडा, त्या हिशोबावर आम्ही पण आमच्या गावामधनं गणमी करणार आहे. आणि जो कोण उमेदवार असेल, चांगला उमेदवार असेल, त्यालाच निवडून देणार आम्ही. ज्याला पाडायचं त्याला आम्ही पाडणार. दादा, काय नाव तुमचं? युवराज माझं नाव आहे. काय वाटतं तुम्हाला ह्या निवडणुकीमध्ये कसं असेल? आता भाजपनं तर उमेदवार दिलाय, पण बाकी इतर पक्षांचा अजून कुठला उमेदवार जाहीर झालेला नाही. जे आमचं जरांगे पाटील जी मान्य आहे ते आम्हाला मान्य होईल. सागर बोलला, पण एक प्रकारनं काय झालं, शरद पवारांना बी आपल्याला भरपूर त्रास दिला आम्हाला बी. म्हणजे मराठा समाजासाठी पहिल्यापासून आरक्षणासाठी सगळ्यात मोठी खेळी शरद पवारांनी केली. त्या पाठोपाठ आता भाजपनं खेळी केली. त्यामुळं जे आम्हाला वेगळे वाटते त्याला आम्ही निवडून देऊ. आता शरद पवार साहेबांच्या पक्षाकडून मोहिते पाटील उभं राहतील असं नाही. अपक्ष म्हणलं तर आम्ही त्याला सहकार्य करू, असं नाही पक्षात नाही. कुठल्याच पक्षात गेले तर नाही. अपक्ष म्हणलं त्यांना सहकार्य करू, सहकार्य करणार, असं नाही पक्षात म्हणून नाही. विराज ब्रह्मदेव रणदेवी तुंगत. निवडणूक लागली, तुम्ही तरुण आहात, कसं बघताय या निवडणुकीकडे? निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन जर बघितलं सध्या तरी मराठा आरक्षण मिळालं नसल्यामुळे किंवा फसवं आरक्षण दिल्यामुळं इलेक्शन किंवा राजकारण ह्या गोष्टीतला पूर्णपणे रस संपलेला आहे. नाही, आता तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण कुठलं तरी आपल्याला जर आपल्या गोष्टी साध्य करून घ्यायच्या असेल तर कुठलं तर सरकार तर बसवावं लागेल देशात. बरोबर आहे, राज्यात असेल. बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं, कुठलं सरकार जर राज्यात असेल तर तुम्हाला आरक्षण मिळेल असं वाटतं? आता तसं काही सांगता येत नाही, कारण आतापर्यंत जे कोणी सत्तेत होते त्यांनी काही म्हणजे आरक्षणाविषयी सगळं फसफस निर्णय घेतलेला आहे किंवा आमिषच दाखवलेला आहे, गाजरच दाखवलेला आहे. त्यामुळे आता जे सध्या मनोज दादा जे निर्णय घेतील त्याबरोबर आम्ही असेल सर्वजण. इकडे नाव सांगा. माझं नाव रावण दत्तू कांबळे. बर, कसं वाटतंय तुम्हाला निवडणुकीत? काय कुणाचं पारड जड वाटतंय? भाजपचं पारड 100% जड आहे आणि सत्य बी आहे. बर, नेक सत्य नाही, नेक 100% सत्य आहे. कसं म्हणताय? बागात मी सोलापूर जिल्ह्यात आघाडीनं भाजप नाही आलं तर म्हणेल ही पैसे देईन, कोणी कुठे बी जाऊ द्या, भाजपच येणार. अहो त्यानं काय कोणाचं काय केलंय? अहो आज शेतकऱ्याला पेन्शन काँग्रेसनं कधी रुपड्या दिलं नाही. आज ही माणूस समजा घरोघरी पैसे पोच करते, मग काय येड म्हणून पोच करते. कोण पोच करते? मोदी सरकार. बर, मोदी सरकारच येणार अनेक दिवसांना. तुमच्या मतदारसंघात कोण खासदार होईल वाटते तुम्हाला? ती टोळीवाल्याचा माणूस होणार, टोळीवाला उभा आहे. ती सोलापूर मतदारसंघात आहे. सोलापुरातूनच पाहिलं आपल्याला. मग माड्यात येत आहे. माड्यातनं कोण कोण आहे मला काय माहित नाही. भाजपचा नंबर निंबाळकर आहे, समोर मोहिते पाटील येण्याची शक्यता आहे. माहिती पाटील येऊ शकत नाही. का बरं? दमले त्या माहिती पाटला. अहो विजय दादा नाही, आता पुढचा तरुणी पुढची किती बी खोंडा त्या खोंडाला गाडी गाडात ओढत नसते, गाळात गाडी. गाडी अशी घुसत असते गाळात.
आणि तुम्ही म्हणता पण मोहिते पाटील बी सध्या विजयदादा भाजपतच जाईल की मग ते येणार आहे मग भाजपमध्ये म्हणल्यावर येणार तुम्हाला आज सांगतो. आज आज मला सांगा 100% येणार ते 100% म्हणजे 100% येणार. भाजपमध्ये पक्षात आहेत पण उमेदवार नाहीत भाजपचे. मग उमेदवार नसल्यावर त्यांनी घरीच बसायचं आपलं. आता पवार साहेबांकडे जाण्याची शक्यता आहे. पवार साहेबाकडे जाऊ द्या तर आणि कुणाकडे जाऊ द्या पण भाजपच बसणार. लिंबाळकडे येणार 1 नंबर येणार माड्यात सुद्धा. लिंबाळकडे 1 नंबर येणार. भाजपच येणार मला आज सांगतो. सोलापूर असो तर माडा असो भाजपच बसणार सीट. भाजप सीटनं कोणाच वाटोळ केलेलं नाही. तुकाराम काशीद गाव कुठलं? सुस्त बर तिकडे काय मग रोज व्यवहार पंढरपूरला चाललाय कसं माहितीये का गाड्या कमी आहेत हे पुढे जास्त जास्त तिरे मार्गेच्या गाड्या कमी आहेत. रस्ता झाला का चांगला? रस्ता काय हाय कुठं काय नाही ठेवी का लावते. निवडणुकीचं कसं वाटतं तुम्हाला? काय तर आमच्या भागात कसं आहे मोहिते पाटील जास्त बोलतो ते. मोहिते पाटील जसं म्हणतील तसं. हा म्हणजे असं मी भाजप बोललेलो अशी नाराज आहे. पण मोहिते पाटील अजून गेले नाही पण चर्चा लोकांची. मोहिते पाटलांनी हाय असं शांत बसायची भूमिका घेतली तरी पवार साहेबांचं 100%. कुठलाही माणूस साहेबांनी पण उमेदवार दिला नाही दिली नसेल तरी माणूस ते 100% त्याचं काम करणार. जी माणूस दिल कुठलाही देऊ द्या. तुंगत इथलंच आहे का? हो. काय वाटतं तुम्हाला येणाऱ्या लोकसभेची जी निवडणूक आहे त्याच्याविषयी काय म्हणजे दृष्टिकोन आहे तुमचा? येणारी निवडणूक आहे ती शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाहीये. सुशिक्षित जे तरुण आहेत शिकलेले त्यांच्या हाताला काम नाहीये आणि शिक्षणाच्या असुविधा आहेत. त्यानंतर फक्त रस्ते आणि हा मोबाईलचा डाटा ह्यातच तरुणाई पूर्ण वेड्यासारखी करून सोडलेली आहे. तर सध्या अशी कंडिशन आहे की हे आपल्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप विरोधी वातावरण आहे असं एकंदरीत दिसतंय. आणि आमचंही मत आहे ते आम्ही भाजप विरोधात टाकणार आहे. भाजप विरोधी वातावरण आहे बरोबर आहे. पण आता निवडणुकीत फॉर्म भरायची तारीख जवळ आली तरी अजून भाजपच्या विरोधात कुठल्याच पक्षाने उमेदवार दिलेला नाही. त्याचं काय करायचं? उमेदवार देणार आहेत ना. उमेदवार देणार आहेत नाही असं नाहीये. पाटील येतील असं वाटत होतं तुतारीकडनं. मोहिते पाटील येऊ द्या किंवा नाही येऊ द्या तो विषय नाहीये. विषय फक्त शरदचंद्रजी पवार दुधाचा दर होते. तुम्हाला आता एका वर्षामध्ये दुधाचा दर किती झाले तुम्हाला माहिती आहे. 36 रुपयावरून दर दुधाचा 26 रुपये 25 रुपये आहे. त्या सर्वसामान्याचा प्रपंच दुधावरती चालत होता. त्यानंतर ऊसाचा असा हाल झालेला आहे. लोकांना सर्वसामान्य लोकांना जीवन त्यांचं त्रासदायक वाटतं सध्या महागाईमुळे वगैरे. आणि जरी मोहिते पाटील आले नाहीत तरी सुद्धा शरदचंद्रजी पवार साहेब योग्य उमेदवार देतील आणि या माड्या तिला सोडवतील अशी अपेक्षा आहे. आता काय नाव तुमचं? गणेश शिवाजी गायकवाड. काय वाटतं येणारी जी निवडणूक आहे तुम्ही तरुण आहे कसं बघताय ह्या निवडणुकीकडे? मोदी सरकार येण्यापेक्षा काँग्रेस सरकार आलेलं बरं वाटतं. काँग्रेस आलेलं चांगलं माझ्यासाठी. काय वाटतं तुम्हाला असं की काँग्रेस सरकार पाहिजे असं का वाटतं तुम्हाला? महागाई वाढली सगळं दूध ती कमी. शेतकऱ्यासाठी दूध ही व्यवसाय योग्य आहे पण त्या दुधाचा दर किती आहे आता चालवलं. त्यामुळं मोदी सरकार हे योग्य नाही असं मला वाटतं. योग्य नाही असं वाटतं. बरं. आणि काँग्रेसचं सरकार जर आलं तर तुमचे प्रश्न सुटतील असं वाटतं तुम्हाला? बरं. दादा तुमचं काय नाव? ज्ञानेश्वर लोहार. काय मत आहे तुमचं? ही जी निवडणूक आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे कसं वाटतं कसं बघता ह्या निवडणुकीत? मोदी सरकार मोदी सरकार पाहिजे. चांगलं आहे. कशामुळे वाटतं तुम्हाला? कशामुळे म्हणजे सगळ्याच आता कोणाला शेतकऱ्याला पेन्शन चालू आहे बाकी म्हणजे सगळ्यात हाय तर रेट वाटते. आता दुधाचं ते रेट त्यानं कमी काय हे केलेलं पण त्याचं कार्य चांगलं आहे. बाकीचं जे कार्य आहे ते चांगलं आहे. बोला. मोदी सरकार चांगलं आहे. कशामुळे असं वाटतं तुम्हाला? सगळे सब सवलती आहेत हे आहे ते आहे. महागाई आता काय गॅस कुठं काय दुधाचे दर कमी झाले महागाई वाढली. शेतकऱ्यांची अडचण आहे आपण समजू शकतो. शेतकरी आहे त्याने आता ते कुठं मराठा आरक्षणाला त्यांनी हे केलंय पाठिंबा दिला नाही ते त्यांची चूक आहे. तसं ती बी काय त्यांची बी काय आपण सगळे आपण काय मी एक
मी एक मराठा असलो म्हणून काय, त्यांनी मराठ्याला पण बघायला पाहिजे थोडंफार इकडे तिकडे करून. त्याला आरक्षणच्या बाबतीत थोडं लक्ष घालायला पाहिजे त्यांनी असं. नक्कीच घालायला पाहिजे. हां. पण त्यांनी स्वतःहून लक्ष घालायला पाहिजे. तसं बाकीचं कार्य चांगलं आहे, पण फक्त ही 2 अडचणी येते त्यांच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, कुठं काय नाही. ह्या थोडं त्यांनी लक्ष घातलं तर मोदी सरकार चांगलं आहे. मोदी सरकारचं कुठलं काम चांगलं वाटलं तुम्हाला? सगळंच म्हणजे आता ही शेतकऱ्याला पेन्शन चालू केली आहे. गरगरिबांना धान्य म्हणजे 2 रुपये किलो तांदूळ ही गहू काय सगळं जे आहे त्याचं कार्य चांगलंच म्हणायचं. कार्य चांगलंच आहे, तसं काही वाईट नाही. भारताचं जी लोकशाहीचं सौंदर्य आहे ते विविधतेत एकता असं म्हटलं जातं. एकाच गाडीवर फिरणारे 2 मित्र जेव्हा स्पष्टपणे आपापली वेगळी असलेली मतं नोंदवू शकतात आणि हेच वैशिष्ट्य आहे. कारण एकाच गाडीवर फिरणारे मित्र आहेत, एकानं वेगळं मत व्यक्त केलं आहे, दुसऱ्यानं वेगळं मत व्यक्त केलं आहे, पण तरीसुद्धा भारतीय राज्यघटनेनं जे प्रत्येकाला मताचा अधिकार दिलेला आहे तो एकच आहे. याचं उत्तम उदाहरण इथं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. गरीब असो किंवा श्रीमंत असो, प्रत्येकाला एकच मत आहे आणि आपलं मत स्पष्टपणे व्यक्त करणं हे पण स्वातंत्र्य आपल्याला भारतीय राज्यघटनेने दिलेलं आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील तुंगत या गावी जेव्हा आपण लोकांची वेगवेगळी मतं घेत होतो त्यावेळी प्रत्येकानं आपापली मतं इथं निर्भीडपणे आणि स्पष्टपणे व्यक्त केलेली आहेत. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं निवडणुकीचा निर्णय काय असेल तो आपल्याला निकालानंतर पाहायला मिळणारच आहे. तोपर्यंत आपल्याला त्याची वाट पाहावी लागणार आहे. आपली ही मतं जे काय असतील ते कॉमेंट बॉक्समध्ये आपण खुलेपणानं लिहू शकता. व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर देवकुळेसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.